आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या गुरुवार आणि उद्या दर्श अमावस्या, तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। सर्व दोष अडचणी नजर दोष दूर होईल, 7 पिढ्यांचे जे काही दारिद्र्य लागलेले आहे ते देखील नष्ट होईल। त्यासाठी तुम्ही उद्या आवर्जून ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायला विसरू नका। तर उद्या गुरुवार आणि उद्या शनी अमावस्या, म्हणजे उद्या गुरुवार आणि उद्या दर्श अमावस्या आणि शनी जयंती आलेली आहे। तर असा हा योगायोग आलेला आहे। तर आपल्याला जे काही पितृदोष लागलेला आहे, जे काही अडचणी आहे, नजरदोष आहे, बाहेरील बाधा आहे, या सर्व आपल्या लागलेले दोष दूर व्हावेत यासाठी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकायला विसरू नका। तर बघा, उद्या गुरुवार आणि उद्या शनी जयंती देखील आलेली आहे आणि उद्या दर्श अमावस्या आहे। त्यामुळे उद्या तुम्ही ह्या वस्तू आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। अशाने आपले लागलेले जे काही दोष आहे, अडचणी आहे, ते दूर होईल आणि आपल्या घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल। त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे। तर उद्या गुरुवार आणि दर्श अमावस्या आणि शनी जयंती आहे। तर आपल्या घरात जे काही दारिद्र्य आहे, जे काही विघ्न आहे, ते दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असतं। त्यामुळे तुम्ही ह्या वस्तू आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाका। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपण आंघोळीचं पाणी काढायचं आहे। पाण्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर ते टाका। ते जर नसेल तर तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं तरी चालेल, गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका। ते टाकल्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण की उद्या गुरुवार आलेला आहे। आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा त्यासाठी आपल्याला चिमूटभर हळद हे आवर्जून टाकायचे आहे। आपल्या कुंडलिकेत गुरुग्रह कमजोर असेल, त्यामुळे आपले कुठलेच कामं होत नसेल, अनेक अडचणी येत असेल तर उद्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची आहे। त्यानंतर उद्या शनी जयंती आणि अमावस्या आहे। तर उद्या आपल्याला थोडेसे काळे तीळ हे आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। काळे तीळ हे जे काही आपल्याला पितृदोष लागलेला आहे, जे काही पितरांचा त्रास होत आहे, आपल्या घरातील कर्ता पुरुषाला, मुलांना पितृदोषाचा त्रास होत असेल तर उद्या तुम्ही आवर्जून काळे तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। त्यासोबत तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि खडे मीठ का टाकायचं आहे, जे काही नजरदोष नकारात्मकता आहे ती दूर व्हावी म्हणून खडे मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही उद्या ह्या पाण्याने आंघोळ करायचं आहे। ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही आंघोळ करायची आहे, कारण की उद्या शनी जयंती आणि दर्श अमावस्या आहे। त्यामुळे शनिदेवाचा तुम्ही नक्की जप करा। ओम शनिदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल। सर्वात अगोदर पहिल्या उजव्या खांद्यावर, मग डाव्या खांद्यावर, मग तुम्ही डोक्यावर पाणी घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। छोटं मुले किरकिरपणा, हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील किंवा नजरदोष लागलेला असेल तर नक्की तुम्ही ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आणि घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्ही ह्या वस्तू टाकून त्यांना आंघोळ करायची आहे। कर्ता पुरुषाला जर पितृदोषाचा त्रास होत असेल तर त्याच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाका। अशा ह्या वस्तू तुम्ही आवर्जून टाकायच्या आहे। अशाने जे काही दोष अडचणी आहे ते दूर होईल, आपल्या घराची, मुलाची, पतीची प्रगती होईल, आपल्या घराला जे काही 7 पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे ते देखील दूर होईल आणि सर्व अडचणी दूर होऊन घराची प्रगती होईल। आणि तुमच्या तिथे जर शनी मंदिर असेल तर तुम्ही त्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवाला तेल, काळे तीळ, उडीद अर्पण करायचे आहे, काळे वस्त्र अर्पण करायचे आहे। नक्कीच त्यांनी शनिदेवाचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते देखील दूर होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल। त्याचबरोबर होईल तेवढी तुम्ही शनिदेवांची सेवा करायची आहे। ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करायचा आहे। अशी ही सेवा आणि उद्या ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून नक्की आंघोळ करा। अनेक संकट दूर होईल, आपल्या घराला 7 पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले आहे, कखर पितृदोष लागलेला आहे तो देखील दूर होईल। त्यामुळे उद्या काळे तीळ हे आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे, खडे मीठ टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचे आहे, 5 काळे उडीद देखील आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे, कारण की उद्या शनी जयंती आहे। थोडीशी हळद आणि पहिले परत सांगते, आपल्याला सर्वात अगोदर गंगाजल असेल तर ते, नाही तर मग तुम्ही गोमूत्र टाका
ते टाकल्यानंतर चिमूटभर हळद टाका, कारण की उद्या गुरुवार आहे. चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे, कारण की कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा म्हणून हळद टाका. त्यानंतर थोडंसं खडे मीठ टाका, काळे तीळ टाका, 5 उडीद टाका. अशा ह्या सर्व वस्तू टाकून आंघोळ करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व दोष, अडचणी, शनिदेवाचा कोप असेल तो दूर होईल. शनीची साडेसाती तुमच्यात असेल तर ती देखील दूर होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. अशा प्रकारे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला, आजारी व्यक्तीला तुम्ही उद्या पाण्याने आंघोळ घालायची आहे. सर्व अडचणी दूर होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची प्रगती होईल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.